नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी वांगी आणायला चालले. तशी मी माहेरामध्ये आहे, तर गावाकडे शेतातली वांगी आणून त्याची भाजी करायची मजा काही वेगळीच असते. तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. परवाच बाजार असल्यामुळे बऱ्यापैकी वांगी विकायला नेली होती आणि आता राहिलेली वांगी बघू आपल्याला काही सापडतात का भाजीपुरती. आता वांग्याच्या झाडावर एकच तर घरट आहे, ते बघूया आपण कशाच आहे. गावाकडे आले अशा खूप एक्सपिरियन्स येतात, मी दाखवते तुम्हाला. ओहो, एक अंड घातले कशाच तर. खाली झाड आहे ते, पाय देऊ नको. आणि हे पान झाकलं होतं, काय पक्ष्यांची क्रिएटिव्हिटी. आता एवढ्याशा झाडावर पक्ष्यांना अंडे घातले. आता कोणत्या पक्ष्याचा अंडा आहे याची काही मला आयडिया नाही. तुम्हाला असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे अंड बघायचं चालू आहे ह्यांचं. दिसला का रुद्र? दिसला का? छोटा आहे. जा का त्रास देऊ नका, या इकडं. ते कशाचा अंडा? पक्ष्याचा आहे, पण कोणत्या पक्ष्याचा आहे माहिती आहे का तुम्ही? आणि एक पान पण झाकलेलं आहे, पक्ष्यांनी झाकलं असावं कदाचित. तर ही एवढी सगळी वांग्याची झाड आहे. तसं वांग्या दिसत नाहीये ते एक, पण बघू एखाद दुसरं तर सापडते का भाजीपुरतं. तसं बघितलं तर वांग्याचे अनेक प्रकार आहेत आणि हे जे वांग आहे त्याला सांगोला वांग म्हणतात. म्हणजे आमच्या इकडच्या भागामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या 3 भागामध्ये हे वांग खूप प्रसिद्ध आहे. बाकी कुठे हे वांग भेटत नाही. जसं आपण पुण्यात वगैरे म्हणतो तर तिथं नाही भेटत हे वांग. आणि हे वांग टेस्टला खूप छान असतं. अगदी साधी सिंपल भाजी जरी केली ना तर खूप मस्त असते वांग टेस्टला. मी जेव्हा जेव्हा पुण्याला येते त्यावेळेस देशी गवार आणि ही सांगोला वांगी आवर्जून मम्मी मला पाठवून देते. आता इथं बऱ्यापैकी भरपूर वांगी मला भेटलेत. आता आमच्याकडे असं म्हणतात बऱ्यापैकी सिजनेबल भाज्याच आपण खाव्यात. जर सीझन नसेल आणि त्या भाज्या बाजारात येत असतील तर त्याच्यावर खूप औषधं मारलेली असतात. कधी कधी खराब वातावरण असतं तेव्हा वांग्याला कीड लागते किंवा आळी पण लागते आणि ती नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशक फवारलं जातं त्याच्यावरती. आणि त्यावेळी त्या वांग्यावरती औषधाचा रेसिड्यू तसाच राहतो. ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणून एक सरळ सोपं लॉजिक आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये वांगी जास्त प्रमाणात असतात म्हणजे त्यावेळेस वांगी स्वस्त पण असतात, त्याच वेळी वांगी खावीत. आईसोबत हे दोघं जण आहेत ते रुद्र आणि रुही, हे दोघं माझं भाचा आणि भाची आहेत. आज मी वांगी न्यायला आले. मला त्याचा ब्लॉग पण शूट करायचं होतं, पण शूटच करायला कोण नव्हतं म्हणून मी ट्रायपॉडने शूट करत होते. आणि हे दोघं रुही आणि रुद्र हे खूप उत्सुकतेने बघत होते की माझं काय चाललंय ते. त्यांना असं वाटत होते की त्यांच्या आत्या कॅमेऱ्यात बघून एकटीच बोलते आणि मला बघून ते दोघं पण खूप हसायचे. थांबा आले. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.